हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 5 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे यशवंत चिडलेला असतो, शुभाला बोलत असतो येऊ दे मकरनला, त्याचं आज काही खरं नाही. नाही त्याला सरळ केलं ना तर नावाचा यशवंत किल्लेदार नाही मी. शुभा बोलते अहो डोकं शांत ठेवा तुम्ही प्लीज. तेव्हा यशवंत बोलतो अगं आपला मुलगा दारू पिऊन यायला लागलाय, कळते का तुला? हे जर आत्ताच थांबवलं नाही ना तर हाताबाहेर जाईल प्रकरण. आज तू मध्ये पडायचं नाही हां, आज तो 2-4 खाणारच आहे माझ्या हातचा. तेव्हा शुभा बोलते अहो असं काय करताय, आता मकरंद लहान राहिलाय का त्याला दमात घेऊन त्याच्यावर हात उचलायला? असं नका करू प्लीज, ऐका माझं. तेव्हा यशवंत बोलतो मग काय करू मी, अंजारून गोंजारून त्याचं कौतुक करू का की बाबा दारू पिऊन आलायस का, ये बस. सगळ्या घराची शांतता घालवली या मुलाने. त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा बघ, आत्ता लग्न झालं नाही याचं, त्याला कळतं का काही? तेव्हा शुभा बोलते अहो बरोबर आहे तुमचं म्हणणं, त्याचं चुकतंच आहे, पण मकरंद असा नाही आहे हो. आपला मुलगा काही दारू पिऊन येऊन तमाशे करणारा नाही आहे. हे बघा तो असं काही वागतोय ना याचं कारण कुठल्या तरी अडचणीत आहे. तो काहीतरी घडलंय, तो दुखावला गेलाय, त्याच्या मनात काहीतरी सलतंय. तेव्हा यशवंत बोलतो अगं मग बोलायचं ना, भाऊ आहे बायको आहे आपण आहोत. तेव्हा यशवंत बोलतो दारू हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असू शकतं का शुभा, मला सांग. तेव्हा शुभा बोलते तुमचं बरोबर आहे पण मक्याला आज ओळखता का तुम्ही? तो कधीच मनातलं बोलत नाही, सगळ्या गोष्टी मनातून साठवून ठेवतो आणि मग अशा काहीतरी चुका करतो, पण आपण त्याचे आईवडील आहोत, आपण त्याला समजून नको घ्यायला. तेव्हा यशवंत बोलतो अच्छा मुलाने चुका करायच्या आणि आपण त्या माफ करायच्या, कितीही मोठी चूक केली तरी अशाने मुलं जास्त बिघडतील. तेव्हा शुभा बोलते कुठलीही चूक एवढी मोठी असूच शकत नाही जी कधी सुधारताच येणार नाही. एखाद्या पुढे मोठा प्रश्न उभा असेल ना, तो प्रश्न सोडवायला मग तो निराश होतो, हतबल होतो आणि मग अशा चुका करून बसतो. नाही मकरनची चूक आहे मला मान्य आहे, त्याच्या मनात जे काही सलतंय ना ते अवघड जात असेल त्याला स्वीटीशी बोलायला. तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलून बघा ना, कदाचित तुम्हाला सांगेल तो. तेव्हा यशवंत बोलतो तू म्हणतेस तर बोलून बघेल मी, म्हणून त्याने जे काय केलं त्याला माफ करेल असं समजू नकोस तू. तेव्हा शुभा बोलते अहो त्याला माफ करा असं मी म्हणतच नाहीये, तुम्ही त्याला बोला, त्याची चूक त्याला दाखवून द्या, पण चिडून रागवून नाही, तर हात तर बिलकुलच उचलून नाही, म्हणजे त्याला त्याची चूक उमगेल आणि तुमच्या रागवण्यामागचं प्रेमही त्याला कळेल. इकडे रात्री मकरंद एका गाडीमागे लपलेला असतो, तिकडनं सुदीप येत असतो. तेवढ्यात मकरंद त्याला पकडतो आणि बोलतो सापडला सुदीप, आणि मकरंद खूप प्यायलेला असतो. तेव्हा मकरंद बोलतो मी आता विचारलेल्या प्रश्नांची शिस्तीत उत्तरं द्यायची. तेव्हा सुदीप बोलतो मकरंद काय करतोयस तू? मकरंद पिलेल्यामध्येच बोलतो मी काय सांगतो ते मला सांग आधी, कधीपासून सुरू आहे रे तुमचं, किती दिवस झाले सुरू होऊन? सुदीप बोलतो काय सुरू है, तुम क्या बोल रहे हो, कुछ समझ में नहीं आ रहा है. सुदीप विचारतो स्वीटी कहा है? मकरंद बोलतो तू स्वीटीचं नाव कशाला घेतो, माझ्याशी बोल ना, तू मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू सांग आधी हे तुमचं कधीपासून सुरू आहे. तेव्हा सुदीप चिडतो तू काय बोलतोयस, मला काही कळत नाही. मकरंद त्याचे कॉलर पकडतो आणि बोलतो तू काय बोलतोय, तुला कळत नाही? तेव्हा सुदीप बोलतो कॉलर सोड. तेव्हा मकरंद बोलतो नाही सोडणार, तुझ्यामुळे माझ्या अख्ख्या संसाराची वाट लागली रे, काय करून मी तुला नाही सोडणार. तेव्हा सुदीप गार्ड आवाज देतो. तेव्हा मकरंद बोलतो गार्डला काय बोलवतो रे फट्टू, गार्ड्सला काय बोलवतो रे? तेव्हा तिथे एक गार्ड्स येतात आणि मकरंदला ओढून घेऊन जातो आणि मकरंदला तो मारतोही. तेव्हा सुदीप बोलतो चुपचाप यहाँ से चले जाओ नहीं तो. तेव्हा मकरंद बोलतो मी काय तुला एरा गेरा वाटतो का, कोण आहे मी? मकरंद किल्लेदार, ऐसा वैसा नाही आहे मी. तेव्हा सुदीप बोलतो स्वीटीचा नवरा आहेस म्हणून ऐकून घेतो मी, नाही तर पोलिसांना बोलवलं असतं. तेव्हा मकरंद बोलतो तू चूप, स्वीटीचं नाव कशाला घेतलं तू, तुला सांगितलं ना स्वीटीचं नाव नाही घेतलं, मी नवरा आहे तिचा, तू नाही. तू माझ्या वाटेला जाऊ नको. तेव्हा सुदीप बोलतो तुझ्या वाटेला जायची काय गरज आहे रे मला, ती स्वीटी म्हणाली म्हणून, नाही तर तुझी माझ्याशी बोलायची सुद्धा लायकी नाहीये, बेवडा कुठला. तेव्हा मकरंद बोलतो बेवडा, मी बेवडा? अरे तू बेवडा, तुझा बाप बेवडा, तुझा खानदान बेवडा. सुदीप चिडतो मकरंद गार्ड ले जाओ इसे. तेव्हा गार्ड त्याला घेऊन मारतो. पण इकडे सीमा चिडचिड करत असते, नेमके आत्ता येऊन टपकले, आधी फोन नाही काय नाही, की समीरला केला असेल फोन. तेव्हा सीमाला घमंडेचा फोन येतो. सीमा म्हणते बोल आता काय? तेव्हा घमंडे बोलतो मला वाटलं मॅडम आज तुम्ही खुशीत असाल. तेव्हा सीमा बोलते खुश असण्यासारखं असं काय झालंय? तेव्हा घमंडे बोलतो अहो तुमचं काम केलं की आम्ही. तेव्हा सीमा बोलते माझं कुठलं काम? तेव्हा घमंडे बोलतो म्हणजे तुमचे सासू सासरे अजून घरी नाही आलेत? तेव्हा सीमा बोलते आलेत, पण तुम्हाला कसं माहिती? तेव्हा घमंडे बोलतो आम्हाला कसं माहित म्हणजे आम्हीच तर भाग पाडलं त्यांना घरी यायला. तेव्हा घमंडे आणि सीमाचं त्यावर बोलणं चालू असतं. इकडे शमिका मस्त तयार होऊन फोटो स्टुडिओमध्ये येते. तेवढ्यात आदित्य बोलतो की सो सॉरी शमिका, खरंच सॉरी, मी तुला एक वेळ दिली होती आणि ती मला पाहता आली नाही. हे शूटच मला इतके लेट सुरू झालं ना तर ते मला वेळेत कम्प्लीटच करता नाही आलं आणि तुला दिलेला सगळा वेळ त्यातच गेला. मला सांग तुला उद्या जमेल का यायला? तेव्हा शमिका बोलते उद्या?
उद्या आपण तुझं शूट फर्स्ट ठेवू ना, म्हणजे तुला चालेल ना. शमिका विचार करून बोलते ओके. तेव्हा आदित्य बोलतो खरंच. तेव्हा शमिका बोलते कमॉन आदित्य. शमिका बोलते आणि माझा टाईम वेस्ट नाही झाला काही, उलट मला एका प्रोफेशनलला त्याच्या एलिमेंटमध्ये पाहता आलं. रिअली? आणि कसं वाटलं तुला? तेव्हा शमिका बोलते आय लव्ह युअर वाईब, इट्स रिअली कूल, बिलीव्ह मी, मला खरंच कंटाळा नाही आला. तेव्हा शमिका बोलते चल आता निघते हं मी. तेव्हा आदित्य बोलतो अरे मी येतो ना तुला सोडायला. तेव्हा आदित्य बोलतो नो वे, आज माझ्यामुळे तुला एवढा उशीर झाला आहे, मी येतो तुला सोडवायला. तेव्हा शमिका बोलते बरं मी चेंज करून येते. यशवंत मकरनची वाट बघत असतो तेवढ्या तिथे शुभा येते. तेव्हा शुभा बोलते आता इथेच बोलणार आहे का मकरनची, त्याला आत येऊ द्या, या गोष्टी काय तशा दारात बोलण्यासारख्या आहेत का. तेव्हा यशवंत बोलतो एवढंही मला कळत नसेल का गं, मी इथे उभा आहे, मी त्याची वाट बघतोय कारण मला त्याची काळजी आहे. इतका उशीर झाला तरी तो अजून आलेला नाहीये. तेव्हा ते दोघं मकरनविषयी बोलतच असतात, चिंता करत असतात. यशवंत बोलतो ते समजून घेतील का गं मुलं. तेव्हा शुभा बोलते तुम्ही समजून घेताय ना, तेव्हा तुमच्या रागाच्या पलीकडे तुमचं प्रेमही दिसेल, विश्वास ठेवा माझ्यावर. इकडे समीर सीमाला बोलत असतो आई बाबा परत आले हे मला कोण सांगणार. तेव्हा सीमा बोलते कधी सांगणार, आत्ताच आलेत ते. सीमा बोलते तुला माहीत नाही का. तेव्हा समीर बोलतो मला माहीत असतं तर मी का विचारलं असतं, आणि ते जाताना एवढे खुश होते पण असे अचानक का आले ते. सीमा बोलते ते त्यांना विचार ना, त्यात नेमका मी स्वीटीवर हात उगारला आणि ते त्यांनी पाहिलं. तेव्हा समीर बोलतो तू स्वीटीवर हात का उगारलास. समीर विचारत असतो की असं कोणी हात उगारतं का. तेव्हा सीमा बोलते तुझी नोकरी गेली हे तिला कुठून तरी कळलंय समीर. सीमा बोलते मला वाटतं ना त्या भोचक शमिकाने सांगितलं असणार. सीमा शमिकालाच बोलत असते की निर्लजेसारखी फुकटची राहते इथे. सीमा बोलते ते आई बाबा असे येतात जातात, असलं वागणं शोभतं का रे त्यांना. समीर बोलतो मला ते म्हणायचं नाहीये, अचानक ते बोरथळवरून आले म्हणजे बोरथळला काही घडलं नाहीये ना, हरकत नाही मी विचारतो त्यांना. सीमा बोलते बरं झालं आता मकरनची नाटकं सुद्धा कळेल त्यांना. समीर बोलतो कसली नाटकं, काही करणार नाही मकरन, मी स्वतः बोललो त्याच्याशी. सीमा बोलते हो जसं काही मकरन तुझं ऐकणारच आहे. इकडे आदित्य शमिकाला सोडवायला आलेला असतो तेव्हा शुभा त्यांना बघते. शुभा बोलते हा मुलगा कोण, एवढ्या रात्री शमिका याच्या बरोबर आली, म्हणजे मित्र असेल का तिचा. शुभा घरात येऊन थांबते तेवढ्यात शमिका येते आणि अचानक शुभाला बघते. ती लगेच मावशीच्या गळ्यात पडते आणि विचारते कधी आलीस, कशी आहेस. शुभा तिला त्या मुलाबद्दल विचारत असते. तिथे स्वीटी पण असते. तेव्हा शुभा विचारते की शमिका काय विचारते मी, कोण होता तो मुलगा. शमिका गप्प होते. तेवढ्यात स्वीटी सावरून घेते शमिका आलीस तू, तुझ्या मैत्रिणीचा भाऊ तुला सोडवायला आला होता ना. तेव्हा शमिका सावरून घेते की उसका भाई उसे छोडने आने वाला था. शुभा बोलते की तू घेऊन येत जा ना मैत्रिणींना भेटायला. बघ शमिका इतक्या उशिरापर्यंत रात्री बाहेर नाही थांबायचं. तेव्हा शमिका टॉपिक बदलते की तू कशी काय आलीस. तेव्हा शुभा बोलते अगं तुमच्या सगळ्यांची आठवण आली मग आलो. तेवढ्यात मकरन तिथे येतो आणि खूप पिऊन आलेला असतो. त्याला कोणीतरी एक माणूस सोडवायला येतो. शुभा घाबरते आणि बोलते अहो काय झालं याला. तेव्हा तो माणूस बोलतो अहो काय झालं नाही त्याला, पिऊन टाईट येतो. तेव्हा तो रिक्षावाला बोलतो चांगल्या घरातला वाटला म्हणून सोडायला आलो. तेव्हा स्वीटी बोलते थँक्यू दादा. शुभा त्या रिक्षावाल्याला पैसे देते. तो रिक्षावाला बोलतो अहो एवढे पैसे कशाला देतात. तेव्हा शुभा बोलते राहू द्या दादा राहू द्या. तेव्हा शुभा रडते केवढं लागलं ग याला, त्याला काहीतरी औषध लावायला पाहिजे. समीर पटकन बाहेर येतो. तेव्हा शुभा रडायला लागते. समीर बघ ना मकरन कसा करतोय. हे बघून सीमाला हसायला येत असतं. तेव्हा शुभा बोलते बघ ना रे, बघ किती लागलंय त्याला. स्वीटी ही रडत असते. तेवढ्याच आजचा एपिसोड संपतो.